पेंढराबोडी या ठिकाणी बाबांचे सेवक सन्माननीय शेंडेजी मासिक हवन त्यांच्या निवासस्थानी पार पडून एका भगवंताची चर्चा बैठक त्यांच्या निवासस्थानी सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं सृष्टी निर्माता बुद्धिदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आपल्या मानव धर्माचे संस्थापक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक आपल्या सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। बाबांच्या या प्रचार प्रसारासाठी बाबांना वेळोवेळी सहकार्य करून सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना एका मायेच्या पदरामध्ये सामावून घेणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उमरेड परिसरातील मार्गदर्शक आणि आजच्या परिवाराचे मार्गदर्शक सन्माननीय मधुकरजी शेंद्रे साहेब यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये उपस्थित शाखा उमरेडचे उपाध्यक्ष मिलिंदजी माकडेजी, त्याचप्रमाणे शाखेचे संचालक मृणालजी सारकरजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे शाखेचे माजी संचालक धनराजजी जिपकाटेजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे उपस्थित आदरणीय आजचे सूत्रसंचालन करते आदर्श शिरसीकर, त्याचप्रमाणे विद्यार्थी युवक आमचे सचिनजी वाघमारे, प्रीतमजी आंबोने, आदर्श शिरसीकर, त्याचप्रमाणे उपस्थित राजूभाऊ लेंडे, दिनेशजी मुंडले, टुलेजी, मेश्रामजी, पदिलेजी, सावरकरजी, उकनकरजी, कटारेजी, आमचे राहुलजी वंजारीजी, सचिनजी भांडारकर, मेश्रामजी आणि आदरणीय संपूर्ण सेवक सेविका बालगोपाल, त्याचप्रमाणे नागपूर परिसरातील आलेले बाबांचे सेवक, त्याचप्रमाणे नंदुरकरजी सर्वांना आदरपूर्वक माझा नमस्कार। कृपया सर्वांनी शांतता ठेवा। महात्यागी बाबा जुमदेवजी यांनी अत्यंत त्यांची परिस्थिती, त्यांचा व्यवसाय हा विणकरी व्यवसाय होता। अत्यंत परिस्थिती हालाकीची होती आणि अशाही परिस्थितीत या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी या मानव धर्माची स्थापना केली आणि स्थापना करून तुमच्या माझ्यापर्यंत या मार्गाचा प्रचार प्रसार केला आणि आज त्यांचा आपण या भारत देशामध्ये या बाबांनी केलेल्या कार्याचा गुणगान आपण पाहून राहिलो आहे। प्रत्येकाने पैसे जमा करण्याचा जरिया पकडला, कारण ज्याचे कोणाचे आपण भजन सांगतो, ज्याचे कोणाला आपण घरी कार्यक्रमासाठी बोलवतो, त्यांना आपण पैसे देऊन बोलवतो, त्यांची वेळ घेऊन बोलवतो। पण बाबांनी आपल्याला हा मार्ग फुकटामध्ये दिलाय। एक उदाहरण सांगतो की एक मुलगा राहते, मुलगा म्हणजे अज्ञान, त्यांना समज नाही काय चांगलं काय वाईट, काय आपला काय कोण पराया, त्यांना चांगल्या गोष्टीची समज नसते। कृपया पुन्हा एकदा अनुभव चे मार्गदर्शन चालू आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल का आपण या ठिकाणी आलो काहीतरी घेऊन गेलं पाहिजे, तर ऐका। तर एक छोटा मुलगा आपल्या वडिलाला विचारते की भगवान कुठे आहे? काय विचारते? आमच्या आता सारकर भाऊंनी सांगितलं का त्यांनी बाबांना बघितलं, बरेचशा अशा कुटुंबांनी बाबाला बघितलं नाही।
आणि म्हणून एक मुलगा आपल्या वडिलांना विचारते की बाबा भगवान कुठे आहे. त्यावेळेस त्याच्या बाबाला प्रश्न पडतो की आता याला उत्तर द्यायचं का, कारण जो आपण उत्तर देऊ याच्या मनात हा सदैव राहणार आहे. म्हणून बाबांनी त्या मुलाला सांगितलं की बाबा मी याचं उत्तर तुला उद्याला देईन. बाबांनी खूप रात्रभर विचार केला. म्हणजे जेव्हा जेव्हा संधी भेटली तेव्हा तेव्हा तो मुलांनी प्रश्न जो केला होता त्या प्रश्नाचा उत्तर देण्यासाठी बाबांनी खूप विचार केला. आणि दुसऱ्या दिवस निघाल्यानंतर मुलाने पुन्हा बाबाला विचारलं, बाबा मला तुम्ही उत्तर नाही सांगितलं की भगवान कुठे आहे. त्याचप्रमाणे बाबांनी मग जो सुचवला होता, मनात विचार केलेला होता, तो विचार सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला की एक काम कर, एका चम्मच मध्ये मीठ आण आणि एका ग्लासात पाणी आण. एका हातात मुलांनी मीठ पकडलं, म्हणजे एका चमच्यामध्ये त्यांनी मीठ आणलं आणि दुसऱ्या हातामध्ये पाण्याचा ग्लास आणला. आणि त्यानंतर एक काम कर, आता याला तू या पाण्यामध्ये मिक्स कर. काय म्हणते, या पाण्यामध्ये मिक्स कर. मुलांनी वडिलाला सांगितल्याप्रमाणे केलं. त्यानंतर मुलाला सांगितलं की हा पाणी स्लॅब वरती नेऊन टाक, हा पाणी स्लॅब वरती नेऊन टाक. आता बाप्पन बाबा भगवान कुठे आहे, तुम्ही मला माझं उत्तर नाही देऊन राहिले. देतो. पुन्हा बाबांनी सांगितलं पुन्हा मी याचं उत्तर तुला उद्या देईन. पुन्हा दुसरा दिवस निघाला. पुन्हा मुलगा म्हणाला की बाबा माझं उत्तर तुम्ही मला भगवान कुठे आहे सांगितलं नाही. त्याच्यानंतर बाबांनी पुन्हा त्याला प्रश्न ठेवला की काल जो तुला मी मीठ आणि पाणी दिला होता, आणायला सांगितलं होतं, तो घेऊन ये. तू स्लॅबवर नेऊन टाकला ना, तो घेऊन ये. त्यानंतर तो मुलगा गेला आणि त्या ठिकाणी त्याला मीठ दिसलं पण पाणी नाही दिसलं. आधी काय होतं, पाणी होता, मीठ नव्हतं. दुसऱ्या दिवशी काय झालं, मीठ दिसला पण पाणी नाही दिसला. तेव्हा बाबांनी मुलाला सांगितलं की बघ, ही सृष्टी निर्माता आहे, हा परमेश्वर आहे, आपल्या जगाचा पालन करता आहे, याला आपण पाहू शकत नाही, त्याचे आपण गुण पाहू शकतो. आणि या मार्गात सुद्धा कोणी जर म्हणत असेल की माझ्या स्वप्नात बाबा येते, माझ्या स्वप्नात अमुक घडलं तमुक घडलं, हे चुकीचं आहे. आपल्या मनात आपण जसा विचार करतो, आता कोणाच्या मनात रात्री काही वाईट वाईट विचार येतात, तर तसं घडतं का, नाही घडत. आपल्या मनात तो एक भाव निर्माण होते आणि त्याच्यामुळं आपल्याला वाटते की आपल्या स्वप्नात बाबा चाले. आपलं तेवढं त्यागी नाही, आपण तेवढा त्याग करू शकत नाही. आणि परमेश्वराने त्या बाबांना सांगितलेलं आहे की मैं मानव पे कदापि विश्वास नहीं करता. मग तो ज्यांनी या परमेश्वराला एका शब्दावर उभं केलं, आपण करू शकतो का, नाही करू शकत. आपलं या ठिकाणी बसलो, आपलं मन कधी इकडे आहे, कधी तिकडे आहे, कधी तिकडे आहे, कधी तिकडे आहे. आता तुम्ही आतापर्यंत एवढे अनुभव ऐकून घेतले, पण तुम्हाला प्रत्येकाने काय काय सांगितले हे लक्षात येईल का, नाही येईल. क्वचित एखाद्याच्या तरी तुम्ही कोणाचं नाही कोणाचं एखादी लक्षात ठेवलं असेल, प्रत्येकाचे तुम्ही ठेवू शकत नाही. म्हणून पुन्हा एक सांगतो, आमचे विनोद भाऊ हजारे यांनी मगाशी सांगितलं की ते मार्गदर्शक कडे गेले असताना मार्गदर्शकांनी त्यांना सांगितलं की माझ्याकडे वेळ नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मार्गदर्शक हा त्यागी असावा. त्यागी म्हणजे कसा की त्याला वेळात वेळ अगर काढून सेवकांना देता येत असेल तर त्यांनी मार्गदर्शक पद स्वीकारावं.
आपल्याकडे वेळ जर राहत नसेल तर कोणाची जबरदस्ती नाही आहे. ना शाखेने राहावं, ना मार्गदर्शकाने राहावं, ना कोणत्याही पदाधिकाऱ्याने राहावं. हे निस्वार्थ सेवा आहे. याच्यामध्ये कोणालाही पगार आहे नाही आणि भविष्यात मी भेटणार नाही. कारण हा मानव सेवेचा धर्म आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं मी त्यांना आणि सगळे इथं उपस्थित आहे सर्वांना त्यागाचे कार्य आपण करतो आणि त्यागाचे कार्य केल्यानंतर मासिक 9 हवन दिलेले आहे आणि बाळाच्या जन्माचे सुद्धा 9 महिने दिलेले आहे. ज्याप्रमाणे बाळाचं पूर्ण शरीर त्याचे सगळं अवयव बनण्यासाठी त्याला 9 महिने आहे, त्याचप्रमाणे या मार्गात सुद्धा हवनाची विधी आपण पूर्णपणे समजून घेणं त्याच्या सुद्धा साठी 9 महिने दिलेले आहेत की ती क्रिया आपल्याला पूर्ण समजली पाहिजे. आपण काय करतो, एखाद्याला सुट्टी पकडून घेतो, बापू ये रे आपल्याला या टायमाला करायचं आहे, आपल्याला एकही जमत नाही, सगळं तोच सांगते, आपण फक्त कठपुतली सारखा करत राहतो. असं करू नका. हवनाची विधी आपल्याला पूर्णपणे समजली पाहिजे आणि त्याची जर समजा परीक्षा पाहायची असेल ना, बाबा परीक्षा पाहणार नाही. आपण जर समजा पाहतो म्हटलं ना, षष्टीच्या दिवशी पहा, त्याला अगर सुट्टी नाही भेटला तर तो शेवटपर्यंत राहते, कारण सगळ्यांच्याच घरी जाते. तर अशा टायमाला बाबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही त्यागी झाले तर तुम्ही आपल्याच घरी कार्य घेऊ शकता. काही गरज नाही मार्गदर्शकाकडे जाण्याची, पण आपण शिकलो पाहिजे. अरे आपल्याकडे अनुभवच नाही आहे, आपल्याकडे का करावं ते कळतच नाही आहे, तर मग आपण दुसऱ्यावर डिपेंड नाही राहू का? आपल्याला जोपर्यंत तो व्यक्ती सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही. आणि म्हणून या बैठकीत येणं गरजेचं आहे. तुम्हाला घरी येऊन कोणीच सांगणार नाही आणि कोणाला तेवढी फुरसत बी नाही आहे आणि कोणी खाली पिली बी नाही का तुमच्या घरी येऊन तुम्हाला आणून देईल. आणि आपल्याला जर का समजा कोणी आणून देणारा राहिला का नाही तर आपलंही पोट समाधान होत नाही. देता येते येऊ दे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला सहजच भेटून राहिल्या, आपण काय लोड घेईन तो. आता तुम्हीच सांगा, तुम्हीच तुमच्या मनाला विचार करा की मार्गदर्शक नवीन सेवकाला सहकार्य जास्त करेल का जुन्या सेवकाला करेल? अरे जो त्यागी सेवक आहे तो शिकला आहे ना. आता जेव्हापासून आमचे विनोदजी हजारे बैठकीला यायला गेले ना, तेव्हापासून त्याचे फोन पाहणं आणि मार्गदर्शकाकडे जाणं कमी झालं, कारण त्याला बराचसा अनुभव या ठिकाणी भेटून राहिला. पण आपल्याकडे अनुभवच नाही आहे, तर मग आपण जोपर्यंत समोरचा व्यक्ती सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीतून आपण निघूच शकणार नाही. आज माझा प्रवेश या मार्गामध्ये 1995 मध्ये झाला. मी या मार्गात 5 वर्षाच्या असताना आलो. 1 वर्षाच्या असताना म्हणजे आईचं लग्न झालं. माझ्या आईचं लग्नाच्या आधी त्याग झाला होता 89 मध्ये, कारण माझ्या आजीकडे मार्ग होता. तर आजोबाला घरी शेती भरपूर होती, सगळं काही व्यवस्थित होतं, गाई ढोरं भरपूर होते. आणि जो सृष्टीचा नियम आहे, आजोबाला दारूचा शौक होता, कारण प्रॉपर्टी भरपूर होती, म्हणून वडिलांना सुद्धा लागला. आणि त्यानंतर एक दिवस पोळ्याचा सण आला आणि वाडबैलाच्या दिवशी वडिलांना उपास होता, म्हणून
उपासामध्येही दारू आणि दुसऱ्या दिवशी पोळ्याचा सण त्या दिवशी सुद्धा वडील बैलाची जोडी घेऊन शेतात गेले. आमच्याकडे मजूर होता, मजुरानं बैलाची जोडी धुवून आणली होती, पण वडिलाला माहीत नव्हतं आणि ती एक एक वेळ होती. म्हणून वडिलाला वाटलं का आजोबा म्हणजे वडिलाला वाटलं होतं का दादाला अगर माहित होईल का बैल जोडी धुतली नाही तर तो अजून तमाशा करल, कारण आदल्या दिवशी झगडा झाला होता. अशा टायमाला माझे वडील पुन्हा बैलजोडी शेतालाच लागून आमच्या नदी आहे आमनदी, आणि त्या टायमाला बैलजोडी नेली. उपवासाचा असल्यामुळं आणि दारू पिऊन असल्यामुळं बैलाने लात मारली आणि त्याच ठिकाणी वडील पडून राहिले. त्यावेळेस घरच्यांना वाटलं का पोरगा नाही आहे तर या सुनाचं का करायचं आपल्याला, का होते घरचा पोरगाच नाही राहिला तर या सुनाचं का करायचं आहे. म्हणून आईला त्यांनी मारझोड करणं चालू केलं. मी त्यावेळेस होतो 12 महिन्याचा, मी एकटाच. त्यावेळेस आईला खूप त्रास सहन करावा लागला आणि परिस्थिती खूप खराब होती. मग मामांनी माझ्या आईला आणलं, आम्ही मामाचकडे राहिलो. मग मला कधी कधी ते उचलून चोरून न्यायचे गावाला. आता त्यांना वाटलं का पोरगा आहे आणि आजोबाई दारू पित होता तर उचलून घेऊन जायचे टेशीनं. अशा टायमाला आई जायची कधी अधूनमधून अजून मारझोड करायचे. मला आताही आठवते, मी तो क्षण विसरू नाही शकत की रात्री 11 ते 12 वाजता माझ्या आईला माझ्या घरच्या लोकांनी मारलं होतं. आणि माझी आई तेवढ्या रात्री बस स्टँडवर गेली. म्हणजे जे कोणी जिबा वगैरे न्यायचे त्या टायमाला कोणीच नकार देत होते, सगळेच नकार देत होते. तेवढ्या रात्री आम्ही तुला एकटीला नेऊन कसे देऊ. तेव्हाच एक घरा शेजारी एक आजोबा राहायचे, त्यांना मुलं नव्हते, 2च जण राहायचे. तर त्यांनी तेवढ्या रात्री नेऊन दिलं. माझी आई शेतामध्ये कामाला जायची आणि मला त्या आजी आजोबा त्यांच्याकडे ठेवायचे, पण घरचे लोक नाही ठेवायचे. आता अशा वेळेस मग माझं नवस कबूल केलं होतं कोळशाचा मारुती पिराया आंबोली. त्या नवसाच्या ठिकाणी मला ठोका करण्यात आला. ठोक्यामध्ये माझा कान फुटायचा, त्याच्यातून पू व्हायचा आणि मी पूर्णपणे आंधळा झालो होतो, पूर्णपणे आंधळा. माझ्या डोळ्याला दृष्टी नव्हती, मी कोणालाही पाहू शकत नव्हतो. मला आताही आठवते का मी भिंतीच्या सहाऱ्याने असा हात लावू जात होतो. मी म्हणजे असा हात लावायचा आणि चालायचा आणि पूर्णपणे मरणाच्या वाटेवर आलो होतो. मरणाच्या म्हणजे आपलं आयुष्य संपलं होतं त्यावेळेस. अशा टायमाला माझ्या आईने खूप औषध उपचार केला, वैद्यवाणी केली, सगळंच केलं. आजीकडे मार्ग होता, पण आईला असं वाटायचं की जर समजा आपण या मार्गात प्रवेश केला तर सासरा तुफान आहे, आपल्याला जवळ कधीच करणार नाही आणि भावाच्या घरी आपलं आयुष्य कधीच निघणार नाही. म्हणून माझ्या आईने खूप विचार केला आणि शेवटी माझी प्रकृती एकदम बिघडत गेली. त्यावेळेस माझ्या आजीनं माझ्या आईला सांगितलं की बाई, एक तर पोरगा मेला म्हणून सोडून दे, नाही तर या मार्गात ये. आईनं खूप विचार केला आणि त्यावेळेस मला वाटते मी एक दीड महिना काही जेवण नव्हतं केलं आणि पूर्णपणे आंधळाही झालो होतो आणि शरीरावर आता मास्तरी आहे, म्हणजे पूर्ण त्यावेळेस हाडच दिसायचे, मास बिलकुल दिसत नव्हता. हरिभाऊ अरेलकर मार्गदर्शक त्या भगवंतात विलीन झाले. त्यावेळेस त्यांच्याकडे कार्य घ्यायला गेले आणि त्यांनी भगवंतासमोर शब्द ठेवला आणि
तीर्थ बनवून दिला, त्यावेळेस क्षणात मला भूक लागली. 1.5 महिना काही न खाल्लेला व्यक्ती मी स्वतः, मला भूक लागली, मी त्यांच्याकडे जेवण मागितलं आणि दुसऱ्या दिवशी मी डोळे उघडले. आता वडिलाची छाया नाही, माईची ममता. आई काम करायची आणि आम्ही कसं तरी पोट भरायचं. आता कसं आहे, कोणाच्या घरी राहतो मुलं तर फुकटात राहू का? आपल्याला आपलं कामं करावं लागेल. जीवन हा संघर्षमय होता. त्रासलो होतो मी, कारण मी वयाच्या 7 ते 8 वर्षापासून कामाला लागलो. कारण परिस्थितीच तशी होती आणि या मार्गात तर प्रवेश घेतला होता, पण अनुभव नव्हता. कोणाच्याकडे कार्यक्रम राहिला ना तर शर्टाला डांबर राहतं, डांबर. शर्टाला डांबर चिपकवून असं कोणत्या कार्यक्रमाला जात होतो. किती बेकार दिवस होते ते. आणि आज या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेमुळं, जेव्हापासून, खरं सांगतो खोटं बोलणार नाही, जेव्हापासून या मार्गाला मी ओळखलं, या चर्चा बैठकीत मी जायला लागलो, मी माझं आयुष्य चेंज केलं. कोणामुळं? या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या कृपेमुळे. तेव्हा मी शर्टाला डांबर चिपकवून राहत होतो आणि कार्यक्रमाला जात होतो. विचार यायचा का मामाच्या घरी आपण कधीपर्यंत राहू? आजीने 2 रूमची जागा दिली, त्या ठिकाणी मी 2014 मध्ये घर बांधलं. भगवंताला शब्द दिला होता का बाबा माझी स्वतःची जागा नाही आहे आणि मी त्याग कसा करू. मी त्याग भरपूर उशिरा केला. भले मी 96 मध्ये मार्गात आलो, पण 18 वर्षापर्यंत मिळाला नाही. त्याच्यानंतर जागा नाही म्हणून परमेश्वराला विनंती करत होतो का परमेश्वरा मी इथं तिथं कधीपर्यंत राहील. किऱ्याच्या घरात तर राहिलो नाही, पण मला स्वतःची जागा तुम्ही द्या. जागा दिली, त्याग केला. आता त्याच्यातही मी किती स्वार्थी निघालो पहा. अध्यक्ष साहेब थोडासा वेळ घेतो मी. त्याच्यातही मी किती स्वार्थी निघालो की इकडे घराचं काम चालू आणि भगवंताला मी शब्द कोणता दिला होता का माझं घराचं काम झाल्यावर मी त्यागाचे कार्य घेईन. आणि योग असा आला का मी ITI केलं होतं आणि इकडे घराचं काम चालू आणि तिकडे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्ये ट्रॅक्टरमध्ये माझा अप्रेंटिसशिप साठी नंबर लागला. आणि अप्रेंटिसशिप साठी नंबर लागल्यामुळं मला नागपूरला राहावं लागलं आणि शब्दाचं पालन त्या ठिकाणी झाला नाही. आणि म्हणून घडामोडी अशा घडल्या का दारूवाल्या मित्रांसोबत पार्टी झाली. कारण मार्गाचा तेवढा अनुभव नव्हता, पण धाक होता का आपल्याला यायच्या सोबत जेवायला जमत नाही. म्हणून का केलं, त्याले पहिले जेवण वाढलं आणि आम्ही 2 जण जे होतो मग आम्ही जेवण केलं आणि भांडे घासले आम्ही. आणि ते पेनारे खाऊन चालले गेले. आणि तिथून मला प्रकृतीमध्ये खराब झाली आणि तिथून मी वापस आलो. वापस आल्यानंतर मग विचार केला की नाही, सोडून आलो. मला वाटते 5-6 महिने मी औषध उपचार केला, आराम मिळाला नाही. आराम मिळाल्यानंतर पुन्हा कंपनीत लागलो, पुन्हा कार्य केलेच नाही. आणि पुन्हा तेच कंडिशन याही कंपनीत झाली ओमरेडच्या. मग म्हणलं आता काही होऊन जाऊ, आता आपल्याला त्यागाचे कार्य घ्यायचे. आणि म्हणून मी 2015 मध्ये त्याग केला. उशीर झाला आणि 2015 पासून माझ्या आयुष्य एवढे चेंज झालं की ज्या वेळेस माझ्याकडे काही नव्हतं या 10 वर्षामध्ये झालं. मी विचार नाही करू शकत, आज अपेक्षाही नाही करू शकत. सगळ्यांच्या आयुष्यात असेच घडामोडी घडले, पण आपण समजलं पाहिजे ह्या कृपेले आपण
अनुभवलं पाहिजे की आपण काय करून राहिलो. आज आपली जी परिस्थिती होती ते परिस्थिती लई बेकार होती आणि आज भगवंताच्या कृपेमुळे आपल्याला सगळंच काही भेटलं. पण सगळंच काही भेटल्यानंतर आपणही माजू नये, कारण भगवंत देते बी आणि आपल्याकडून नेते बी. कारण एवढा दम त्या भगवंतामध्ये आहे. तुम्हाला घडवू शकतो आणि तुम्हाला मोडू बी शकतो. म्हणून ह्या कृपेला तुम्ही समजून घ्या. कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करा. कोणाशी नाही पटत नको बोला, पण वाईट विचार मनात नको आणा. आणि चांगले कर्म करा की जेणेकरून हा मार्ग आपल्याला मुक्तीचा आहे आणि या मार्गात आपल्याला मुक्ती भेटलीच पाहिजे. नाहीतर कसं आहे, आपण या माईकवर खूप सांगतो पण आपल्या आचरणात थोडसाही नाही, किंवा आपण या मार्गाची पाठी लिहून ठेवतो पण आपल्या घरात तसं काहीच नाही. याच्यामुळं बाकीचे लोक आपल्या मार्गाला बदनाम करतात. आता हे बाकीचे लोक नाही करत, त्याची जिम्मेदारी तुमची आहे. ह्या मार्गाची जिम्मेदारी, मार्गाचा प्रचार, मार्गाची छवी हे तुमच्या वागणुकीवर आहे. आपल्या थोड्याशा चुकीमुळं मार्ग सामोर येते. एक विषय निघला होता का, एका सेवकानं म्हणलं चाल चाय पिऊ आपण, पांठेल्यावर आपण चाय पिऊ. आणि त्या सेवकानं का केलं, चायचे पैसे नाही दिले आणि उठून पळाला. आणि चौरचा कोणत्या निघल्या, हे साले परमात्म्यावाले तसेच आहे. म्हणून आपल्या मार्गाची जिम्मेदारी आपली आहे. चांगले व्यवहार करा, चांगली वागणूक ठेवा आणि कोणाच्याही मनात वाईट विचार नको आणा. करायचं असेल तर चांगलं करायचं, नाही तर तिथून बाजूला निघून जायचं. कारण आज आपण अनुभवलं, आज आपण दुसऱ्यासाठी जर गड्डा केला तर आपला स्वतःसाठी गड्डा तयार आहे. कारण आपलाही मागे दुसरा कोणीतरी गड्डा करणारा राहते. म्हणून आपण याच्या त्याच्याकडे न पाहता, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा बोलल अशी. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला स्वतःच्या आत्मा पाहायचा आहे. आपण स्वतःच्या आत्मा जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपण विश्वरूप पाहू शकत नाही. आपण काय करतो, पहिले विश्वरूप पाहतो आणि नंतर स्वरूप पाहतो. त्याच्यानं आपण कधीच सध्य होऊ शकत नाही. म्हणून बाबांनी दिलेले तत्व शब्द नियम ही जी बाराखडी आहे, आजपासून सगळ्यांनी या चर्चा बैठकीला महत्व दिलं पाहिजे आणि आपण आणि आपल्या मुलांना या बैठकीत आणलं पाहिजे. अरे ठीक आहे, पत्नी जर समजा कामाला जात असेल तर पत्नीचं कर्तव्य आहे की या बैठकीला आपण गेलं पाहिजे. आणि या मार्गात आल्यापासून आपण काय दिलं, बाबांनी भवन तयार केलं आपल्यासाठी आणि त्या भवनाला आपण काय दिले. फक्त जो त्यागी आहे, कच्चीचे सेवक तर फुकटच आहे, पण जो त्यागी आहे त्यांनी फक्त 2002 रुपये दिले. किती? 2000 दिले. म्हणून मंडळाच्या आदेशानुसार भवनाच्या सौंदर्यीकरणासाठी आणि मौदा आश्रमच्या सौंदर्यीकरणासाठी आपल्याला आपल्या घरचे जो त्यागी आहेत, फक्त त्यागी, त्यांनी आपली जो कर्ता पुरुष आहे, ज्याच्या नावाची ज्योत आहे, त्यांनी तर 2002 रुपये भरून त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं. पण पुन्हा एक कर्तव्य आहे की पत्नी आणि मुलांच्या नावाने सुद्धा त्यांना भवन निधी, आश्रम निधी 2002 रुपये भरायचे आहे. सर्वांनी या गोष्टीकडेच लक्ष ठेवायचं आहे. आणि माझ्या बोलण्यात काही चुकबुल झाली असेल तर उपस्थित स्वयं भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी, मातोश्री वाराणसी, उपस्थित संपूर्ण सेवक सेविका, बालसेवक सेविका, सर्वांना माफी मागतो आणि आपले शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार.